तर एका व्यक्तीला वाचवण्यासाठी लाठीचार्ज केला असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। 10 वर्षाच्या मुलाला मारता, महिलांना मारता हा कुठला न्याय, असा प्रश्न देखील आदित्य ठाकरेंनी केलाय। सर्वांनी 26 तारखेच्या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन देखील यावेळेला आदित्य ठाकरेंनी केलं। आदित्य ठाकरे यांची आपण मतं जाणून घेणार आहोत। आदित्यजी, TV9 मराठीमध्ये स्वागत। दिल्लीत जसं जंतर मंतर हे आंदोलनाचं केंद्रबिंदू किंवा केंद्र ठिकाण आहे, तसं मुंबईत आता शिवाजी पार्क हे केंद्र ठिकाण निश्चित, आणि हे ऐतिहासिक मैदान आहे। इथूनच तर शिवसेनेची सुरुवात झाली होती। इथेच अनेक दसरे मेळावे झालेले आहेत। इथेच मला वाटतं संयुक्त महाराष्ट्राचा लढा देखील ह्याच परिसरातून झाला होता, आणि मला वाटतं त्या मातीतून आज प्रेरणा घेऊन आम्ही पुढे चाललोय। आंदोलन तीव्र झालं, दिल्लीत लाठीचार्ज झाला आंदोलकांवर, आणि आता हळूहळू हे घरोघरी आंदोलन पोहोचलं आहे। तुम्हाला काय वाटतं की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा एकमेव या आंदोलनाचा हेतू आहे, की आणखी काही पुढे विषय येणार आहे? मला वाटतं आता हे आपण पाहतोय, जेव्हा लाठीचार्ज झाला त्यानंतर अनेक भारतीय लोक वेगवेगळे विषय घेऊन बाहेर आले, आणि एकंदरच आपण पाहतोय या देशामध्ये लोकशाही जी चिरडली गेली आहे। खरं तर सोनम वांगचुक हे ना तसं किडनॅपिंग करायची, म्हणजे सरकारकडून किडनॅपिंग, स्टेट स्पॉन्सर्ड किडनॅपिंग करायची गरज नव्हती। त्यानंतर जो लाठीचार्ज झाला, का तुम्ही कोणावर लाठीचार्ज करतो? परवा आम्ही पाहिलं ते लहान मुलाला कानाखाली मारली, 10 वर्षाच्या मुलाला कानाखाली मारली। पहिलं म्हणजे अधिकार कोणी दिला तुम्हाला? म्हणजे त्या एका व्यक्तीला वाचवण्यासाठी तुम्ही तरुण मुलाच्या कानाखाली मारता, महिलांना भयानक अत्याचार करून लाठीमार करता, टिअर गॅस सोडता, तरुणांना तुम्ही जेनसी आणि जेन अल्फाला रस्त्यावर आणले, त्यांना देशद्रोही म्हणता, तुम्ही अतिरेकी म्हणता। कुठची लोकशाही, कुठचा न्याय? 26 तारखेच्या येत्या रविवारच्या मोर्चाच्या निमित्तानं मुंबईकरांना तुम्ही काय आवाहन करा? मी एवढंच सांगेन की सर्व मुंबईकरांनी आणि आजूबाजूच्या परिसरातून जे कोणी देशभक्त असतील, जे तिरंगा प्रेमी असतील, त्या सर्वांनी यावं, कारण हा मोर्चा हा देशासाठी आहे, हा मोर्चा ह्या देशप्रेमी तरुणांसाठी आहे, आणि हेच आम्ही पुढे घेऊन जाऊ। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई। तर